हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर दिस YouTube चॅनल देशमुख कोचिंग सेमेस्टर 20. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, आज अगेन तुमच्या समोर बेस्ट इंटरेस्टिंग लेक्चर व्हिडिओ घेऊन आलोय, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत 10th क्लास मॅथ्स पार्ट 1 महाराष्ट्र बोर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन लेक्चर नंबर 8. ज्याच्यामध्ये पाहणार आहे प्रॅक्टिस सेट 2.4 मधला पाचवा क्वेश्चन, म्हणजे सेकंड क्वेश्चन मधला सब पाचवा क्वेश्चन. ठीक आहे, या झाल्या गोष्टी आपल्या सगळ्या लेक्चर बद्दल मी सांगितलं होतं की ज्या काही तुम्ही कमेंट करताल चालू व्हिडिओ म्हणजे जो काही पुढचा व्हिडिओ टाकणार त्याच्यामध्ये त्या कमेंट बद्दल बोलणार म्हणजे बोलणार, 100% उत्तर मी देणार. तर कमेंट आले होते दोन. पहिली कमेंट म्हणजे सर बॅकग्राऊंड नॉईस यायला लागलाय, व्हिडिओ वगैरे तुम्ही चांगला बनवता पण बॅकग्राऊंडचा जो काही आवाज आहे तो यायला लागलाय. सो बेसिक जास्त त्यातलं काही नॉलेज नसल्यामुळे आपल्याला थोडासा अडचण होते, किंवा कॅपकट वगैरे जे काही आपले टूल्स आहेत ज्याने बॅकग्राऊंड नॉईस कट होतो ते माझ्याकडे आता अवेलेबल नाहीत, पण नक्कीच मी त्याच्यावरती काही ना काही उपाय काढण्याचा प्रयत्न करत. आणि दुसरी कमेंट होती ती म्हणजे काय, तर सर तुम्ही हे तर टाकताय पण पेपर जवळ आलेत, म्हणजे 1-2 दिवसात पेपर आहेत मॅथ्सचे जे काय बोर्डाचे ते पेपर आहेत. सो सर तुम्ही काय करा, जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत मॅथ्सचे ते घ्या आणि आम्हाला इथं सांगा कोणकोणते क्वेश्चन येऊ शकतात. अरे बाबा, अपेक्षा काय करतो तू? अपेक्षा करू नको की कोणते क्वेश्चन येणार आहेत ते. तू काय कर, जेवढं काय तुझा सिलेबस आहे त्या सगळ्या लेसनची एक लिस्ट काढ. त्या लिस्ट मध्ये जो लेसन आहे, आता फॉर एक्झाम्पल पहिला लिनियर इक्वेशन, त्याच्यात कोणकोणते सब टॉपिक आहेत, कोणकोणत्या टॉपिक वरती क्वेश्चन आहेत हे बघ, आणि जे टॉपिक येते त्याला टिक कर, जे टॉपिक येत नाही त्याला नको करू, आणि जे टॉपिक येतात ते साईडला ठेव, आणि जे येत नाहीत ते उचल. एक टॉपिकचा अभ्यास कर. 3 दिवस आहेत, पूर्ण वर्षभर अभ्यास केला तर फक्त रिव्हिजन करायचे. कोणते क्वेश्चन पेपरला येतील हे अपेक्षित आहे, म्हणजे अपेक्षित म्हणजे अपेक्षितच सांगत नाही मी, अपेक्षा करू नका रे बाबा कोणते क्वेश्चन आहेत हे करा. तुम्हाला काय येते, क्वेश्चन कोणते येते ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय येते ह्याच्याकडे लक्ष द्या. तसं मी क्वेश्चन टाकले असते, जेवढा काय मला अनुभव आहे त्याच्या हिशोबाने क्वेश्चन टाकले असते, त्या दुसरा त्यात आला सुद्धा असता. पण महत्वाची गोष्ट तुम्हाला काय येतं हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून एक छोटीशी आयडिया सांगतो की बाबा इथं काय करा, मॅथ 1. अरे इथं काय झालं, इथं काय करा मॅथ 1 आणि इथं टाका मॅथ्स सेकंड. हे वेगवेगळ्या पेज वरती टाकायचं. इथं 1 2 3 4 असे काय करा, सगळे तुमचे मॅथ्स पार्ट 1 चे लेसन आहेत त्याचे नाव लिहा. इथं मॅथ्स पार्ट सेकंड चे नाव लिहा. आता फर्स्ट लेसन आहे त्याच्यामध्ये किती सब टॉपिक आहेत त्या सब टॉपिक चे नाव लिहा. असे नाव लिहिले. आता त्याच्यातला पहिला येतोय तुम्हाला फॉर एक्झाम्पल सायमल्टेनियसली सोडवता येतंय, क्रॅमर्स रूल सुद्धा येतंय. पण जे काही चौथा प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 4, तो येत नाहीये. ते कशामुळे फ्रॅक्शन मध्ये. तर काय करा, त्याला सर्कल करून ठेवा, आणि लास्टचं जे काय वर्ड प्रॉब्लेम आहे ते सुद्धा येते, त्याला सुद्धा टिक करा. आणखी एक पॉइंट आहे त्याच्यामध्ये ग्राफ सुद्धा येतोय, त्याला टिक करून ठेवा. राहिली गोष्ट याची, मग हा टॉपिक उचला फक्त त्याचा अभ्यास करा ना. काय करा, अभ्यास करा. बाकीची कशाला झंझट पाहिजे, कशाला पाहिजे. एक जर क्वेश्चन सोडवता आला त्यासारखे 100 जरी आले तरी सोडवता येतात, पण त्यासाठी अभ्यास प्रॉपर लागतो. काय लागतो? अभ्यास प्रॉपर लागतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की अपेक्षा करू नका रे कोणते प्रश्न येतील कोणते नाही. डायरेक्ट काय करा, आपल्याला काय येते ते बघा आणि बिंदास पेपरला जा, पेपर फोडून टाका. तुम्हाला काही अवघड देत नाही. आता जे शाळेत जाईल का तुमचे पेपर, म्हणजे शाळेत जे काही स्कूलमध्ये असतात तुम्ही, तिथं जे पेपर झालेत ते तरी हार्ड असतील, पण बोर्डाचे पेपर अवघड नसतील. ते पास करतील, म्हणजे पास होतील सगळे विद्यार्थी, अशा पद्धतीचे क्वेश्चन असतात. म्हणून भेईची काही गरज नाही. बिंदास पेपरला जा. मराठीचा पेपर होता कसा लिहिलाय ते कमेंट करून सांगा. मार्क किती पडले ते सुद्धा सांगू शकता. आणि मॅथच्या पेपरला काय मार्क पडतील ते बिंदास तिथं कमेंट मध्ये येऊन फोडून टाका. ठीक आहे, अवघड काहीच गोष्ट नसती. अपेक्षा प्रश्नांची न करता तर तुम्हाला काय येतंय किंवा काय येत नाही ते मी करू शकतो याची अपेक्षा करा. ठीक आहे, हे म्हणजे ही जी पद्धत सांगितली ही पद्धत वापरा. या लेक्चर म्हणजे आता जास्त काही याच्यावरती बोलता येणार नाही, कारण आपल्याला पटकन 5वा जो क्वेश्चन आहे तो पुढचं जेवढं काय होईल तेवढं सोडवत चालायचं, कारण आधी मध्ये खूप गॅप झाला होता. ठीक आहे, सो याला करतो कट आणि लगेचच स्टार्ट करूयात पुढचं. ती 5वा का 6वा लेक्चर जो होता ते एकदम चलली बरं का. व्हिडिओ आपल्याला चाललाय, मग हे पण व्हिडिओ चालू द्या. जर तुम्हाला आवडत असेल तर शेअर करा, दाबून शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब का केलं नाही, सबस्क्राईब करा आधी, नंतर पुढचा व्हिडिओ बघ. घे पुढे चल. काय इथं प्रॅक्टिस सेट 2.4 क्वाड्रॅटिक इक्वेशन लेक्चर नंबर 8 10th क्लासचं चालू होतं. क्वेश्चन नंबर 2 मधला 5वा क्वेश्चन आहे. मग आता याला क्वेश्चन नंबर 2 म्हणजे फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचं. फॉर्म्युला माहिती पाहिजे तुम्हाला. काय फॉर्म्युला? -b ± √b² - 4ac.
हा फॉर्म्युला आणि डिवायडेड बाय 2a हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, या फॉर्म्युल्यामध्ये फक्त कशाची गरज आहे आपल्याला, एबीसी ची गरज आहे. मग एबीसी तुम्हाला काढता येते. आता एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता एक समजून घ्या, हे डिवाइड जे काय 3 आहेत हे कट करणं गरजेचं आहे, म्हणजे आणखी सोपं होईल आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्यासाठी. आता हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे काय आहे, y स्क्वेअर काय आहे, y स्क्वेअर प्लस 1/3y. आता हे 2 इकडे घेऊयात, -2 = 0 जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. आता जर हे खालचे 3 कट करायचे असतील तर हे डिव्हिजन मध्ये बरोबर डिवायडेड बाय 3 आहेत. मग याला जर कट करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 3 करावं लागेल. मग आपण खाली काय करू शकतो, लेट काय करू शकतो, लेट मल्टिप्लाय प्लाय धिस इक्वेशन बाय 3 नाही पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल. ओके, फक्त एवढ्याला 3 करून जमल का. मग हे काय म्हणतील दोघं, आम्हाला काय नाही केलं, सगळ्यालाच 3 मल्टिप्लाय करून टाका. काय इथं 3 मल्टिप्लाय बाय y चा स्क्वेअर प्लस 3 मल्टिप्लाय बाय 1/3y आणि -2 मल्टिप्लाय बाय 3 = 0. सगळ्याला 3 देऊन टाकले, मल्टिप्लाय केले 3y स्क्वेअर, 3 मल्टिप्लाय बाय y स्क्वेअर म्हणजे 3y चा स्क्वेअर प्लस हे 3 कट झाले, इथं 3 1 जा 3 3 1 जा 3, इथं काय राहिले फक्त y राहिले, -3 2 जा 6 = 0. अशा पद्धतीने आपल्याला एकदम साधं सरळ भोळं वाढ क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटले. आता याला काय करू, आपण सॉल्व्ह करू. याला पुढे म्हणजे याला आपण कन्वर्ट केलं या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. याचा आणि याचा अर्थ सारखाच असतो, फक्त काय केलं त्याच्यामध्ये सिम्पलेस्ट फॉर्मला पुढच्या हायर फॉर्म मध्ये कन्वर्ट केला असं म्हणून टाका, काही विषय नाही. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं, याला सॉल्व्ह करायचं. पुढे आता सॉल्व्ह कसं करणार समजून घ्या. आता आपल्याला एबीसी च्या व्हॅल्यू तर आतापर्यंत समजलं असेल रे बाबा, एबीसी हा डायरेक्ट जर फोर्थ काय म्हणतात प्रॅक्टिस काय लेक्चर 8 हा लेक्चर 8 मध्ये जर डायरेक्ट आला असतात तर काही कळणार नाही, काहीच कळणार नाही, पहिल्यापासून बघावं लागेल. कारण आता एबीसी च्या व्हॅल्यू मी लेक्चर 2 3 मध्ये सांगितले, 2 का 3 मध्ये काहीतरी ऑलमोस्ट सांगितले, ते बघा मगच इकडे आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघा. आता इथं a ची व्हॅल्यू भेटते आपल्याला 3, b ची व्हॅल्यू भेटते 1 आणि c ची व्हॅल्यू भेटते -6. आता हे कसं काढलं, हे जनरल फॉर्म सोबत कंपेअर करून a च्या जागेवर काय आहे, b च्या जागेवर काय आणि c च्या जागेवर काय ते लिहून घेतलं. a च्या जागेवर 3 आहे, b च्या जागेवर काय नाही म्हणजे 1 आहे आणि c च्या जागेवर -6 आहे. abc भेटलं. आता आपण काढून घेतो डिस्क्रिमिनंट. काय काढून घेतो, डिस्क्रिमिनंट कॅपिटल D, त्याची व्हॅल्यू असते b² - 4ac. आता b² - 4ac म्हणजे मधली अंडर रूट, हे रूट मध्ये जे दिसतंय तुम्हाला b² - 4ac त्याला d म्हणतात, कॅपिटल लेटर D म्हणजे डिस्क्रिमिनंट. त्याची व्हॅल्यू काढली म्हणजे इथे आपल्याला सोपं जाणार आहे. पुढे डायरेक्ट रूट मध्ये टाकले, विषय संपून दिला. मग आपल्याला d काय भेटते बघू, d = b चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर -4 मल्टिप्लाय बाय a किती आहे 3 मल्टिप्लाय बाय c किती आहे -6. d = 1 चा वर्ग 1 वजा 4 1 4 4 2 8 4 त्रिक 12, 4 त्रिक किती 12 गुणिले -6. आपल्याला पुढे आन्सर काय भेटते, d = 1 - 12 1 12 12 2 24 12 त्रिक 36 12 चौक 48 12 पंचे 60 12 सक 72. गेली लाईट. या लाईटला कसं करायचंय, थोडा पॉज घेऊ, आपण छोटासा ब्रेक घेऊ. ज्या वेळेस लाईट येईल त्यावेळेस पुढचा लेक्चर व्हिडिओ कंटिन्यू करू. लाईट गेली रे ब्रो, लाईट गेली, थोडस समजून घेत जा. आता काय करू, थोडा पॉज घेऊ, म्हणजे पॉज मी करतो, तुम्हाला लेक्चर मध्ये काय माझा वेळ चाललाय, तुम्हाला लगेच पॉज करून कट होऊस तर लाईट म्हणजे लाईट आली की कट होईल आणि लगेच पुढचा आपण घेऊया. ठीक आहे, सो बी पेशन्स आणि पुढचा आपण सॉल्व्ह करू कधी, लाईट आल्याच्या नंतर. हे लय 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 झंझट रे बाबा लाईटच्या, काय सांगू तुम्हाला आता. लाईट तर काय यायचं नाव घ्याय नाही. आपण काय करू, जसं होईल तसं पुढे लेक्चर कंटिन्यू करू. येईल जावा येईल तेव्हा येईल लाईट. कारण तिच्या भरोश्यावर जर बसलो तर लेक्चर व्हिडिओज बनणार नाही. ठीक आहे, स्टार्ट करूया. नक्की दिसत असेल, क्वालिटी थोडं ऍडजस्ट करा रे बाबा. एकदाच फेमस झालो का, फेमस झालं की आपण एलईडीच घेणार आहेत तसली, हा नाद करायचंय का. म्हणून लाईटचं जस्ट चिल ब्रो. इथं शिकण्याकडे लक्ष द्या, जाऊ द्या विषय सोडून. हा काय होतं आपलं हे इथं, हा 12 72 12 1 12 25 32 36 12 34 12 25 60 12 72 72 कसे 72 -72 -1 -72. d = हे 1 हे मायनस हे बघा, इथं पण मायनस आहे, इथं पण मायनस आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे,
मायनस मायनस प्लस होतं 72. आता इथे काय झालं मायनस मल्टिप्लाय बाय मायनस इज इक्वल्स टू प्लस झाले. ठीक आहे, ही गोष्ट नक्कीच तुम्हाला माहिती असेल. 72 आणि 1 किती होतात 73, बरोबर का? काय चुका लागले का? 4 4 4 4 12 12 72. हा 78 आणि 73. हा 73 चालेल, ठीक आहे, काय अडचण नाही. d इज इक्वल्स टू 73. इथपर्यंत पटकन लिहून घ्या. अरे बाबा, काय मिस्टेक होती का बघूया आपण. 2.4 डी, सॉरी 5वा आन्सर एकदा क्रॉस चेक करून घेऊ आपण. 2.45, हा बरोबर आहे. तेच म्हणलं काय मिस्टेक आली, कारण एक परफेक्ट स्क्वेअर रूट निघाला म्हणून जरासं कन्फ्युजन झालं, पण बरोबर आहे, अंडर रूट मध्येच येतं आन्सर. ओके, सो डी भेटला तुम्हाला. हा डी काय करायचा? डी म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac. डी म्हणजे काय? एक मिनिट, डी म्हणजे काय आपला? बी स्क्वेअर मायनस 4ac. हे बी स्क्वेअर मायनस 4ac भेटलंय ना, मग आपण फॉर्म्युला टाकून देऊ. फॉर्म्युला काय आपला? फॉर्म्युला x इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac होल डिवाइडेड बाय 2a. मग x इज इक्वल्स टू मायनस b ची व्हॅल्यू किती आहे? b आहे आपला 1 प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आहे? 73 होल डिवाइडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय a किती आहे आपला? a इज 3. a इज 3. x is equals to minus 1 plus minus under root 73 divided by 3 दुने 6. फायनल आन्सर आला अल्फा आणि बीटा प्लस मायनस. आता हे प्लस मायनस सेपरेट आली. लाईट आलेली आहे, घाबरायची गरज नाही, पटकन आपण सोडून घेऊ. बघा असं जरा फिलिंग कसं बघायचं. जर आपण आणखी थोडा वेळ थांबलो असतो का मी, तर लाईट काही येत नव्हती, म्हणून शिकवायला चालू केलं आणि लाईट आली. बघा डायरेक्ट चालू करू आता. पुढे जे काय आपल्याला सांगायचं होते, x इज इक्वल्स टू इथं मायनस 1 आहे, हे प्लस एकदा प्लस रूट 73 डिवाइडेड बाय 6 आणि x इज इक्वल्स टू मायनस 1 एकदा मायनस रूट 73 डिवाइडेड बाय 6. एकदम इझिली x चे आपल्याला जे दोन्ही रूट आहेत ते फाइंड आउट झालेत. मी एका मिनिटात पलीकडचे ऍडजस्टमेंट करतो, तोपर्यंत पटकन लिहून घ्या आणि नंतर मी लगेच रफ करून पुढचा जो क्वेश्चन आहे तो टाकून देतो. ठीक आहे? तिलाच माझी ओके, सो क्वेश्चन लिहून घेतला आपण. डायरेक्ट सॉल्व्ह करूयात. आता इथं एबीसी, आता इथं हे बघा फ्रॅक्शन मध्ये काय नाही, डायरेक्ट सोडवता येतं आपल्याला. येतंय a किती आपला 5, b किती आहे 13 आणि c किती आहे 8. ही गोष्ट माहिती तुम्हाला. डायरेक्ट फॉर्म्युला मध्ये टाकू, नाही फॉर्म्युला अगोदर d काढतो ना आपण. d म्हणजेच काय? b स्क्वेअर मायनस 4ac काढतो आपण. मग d इज इक्वल्स टू b स्क्वेअर म्हणजे 13 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची व्हॅल्यू 5 गुणिले c ची व्हॅल्यू 8. 13 चा वर्ग 169 मायनस 5 चूक 20 20 8 दुने 16 160 बरोबर 9. डी किती आला आपला? 9 आला. म्हणजे 13 चा वर्ग 169 आणि 5 चूक 20 20 आणि 8 गुणिले 2 16 आणि वरचा 1 शून्य म्हणजे या तिघांचा गुणाकार 160 आणि 169 मधून 160 गेले 9 उत्तर आपल्याला भेटलं. म्हणजे डी ची व्हॅल्यू भेटली. आता आपण काय करू, हे तर लय सोपं होतं रे. लगेच डी ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. आता आपण x काढू शकतो. x इज इक्वल्स टू मायनस b. एक मिनिट, इथं का सोडवायला लागलो? आपल्या जागा भरपूर आहे ना इकडं. हे x इज इक्वल्स टू मायनस b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस एक मिनिट मायनस 4ac होल डिवाइडेड बाय 2a. ही गोष्ट माहिती आहे. x इज इक्वल्स टू मायनस b ची व्हॅल्यू किती आपली 13 अधिक वजा रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac 9 भागिले 2 गुणिले a ची व्हॅल्यू किती आहे 5. a ची व्हॅल्यू 5. x बरोबर वजा 13 अधिक वजा रूट 9 चा स्क्वेअर रूट स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9 आणि 9 चा स्क्वेअर रूट 3. स्क्वेअर रूट किती येतो 3 भागिले 5 दुने 10 म्हणजे x बरोबर वजा 13. हे 3 एकदा प्लस एकदा मायनस, मग एकदा प्लस 3 भागिले 10 आणि x बरोबर आहे वजा 13 एकदा मायनस 3 भागिले 10. आता प्लस मायनस सबट्रॅक्शन x इज इक्वल्स टू प्लस मायनस सबट्रॅक्शन. मायनस हे साइन आहे आणि सबट्रॅक्शन हे काय आहे ऑपरेशन आहे. एकाच नंबरला
प्लस साइन असेल आणि एका नंबरला मायनस साइन असेल तर तिथं सबट्रॅक्शन घडतं. 13 मधून 3 गेले 10 भागिले 10 आणि याच्यात x इज इक्वल्स टू मायनस मायनस ऍडिशन. दोन्ही नंबरला मायनस साइन असेल तर तिथं ऑपरेशन ऍडिशनचं घडतं. 13 आणि 3 16 भागिले 10 मोठ्या नंबरचं साइन म्हणजे फायनली इथं पुढे लिहितो एका x ची व्हॅल्यू आपल्याला भेटती 10 एके 10 10 एके 10 म्हणजे 1 आणि एका x ची व्हॅल्यू काय भेटते आपल्याला बे पंचे 10 बे 12 बे 14 बे 16 5/8 सॉरी 8/5 8/5 अशा पद्धतीने वाचा. ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला भेटलेल्या. पटकन लिहून घ्या पटकन मी काय करतो साइडला जातो रफ करतो पॉज करून लिहून घ्या. दोन क्वेश्चन आहे दोन्ही कसे वाटले कमेंट करून सांगा आणि त्या व्हिडिओला जशा कमेंट येत आहेत तशाच इथून पुढच्या सगळ्या व्हिडिओला कमेंट येऊ द्या. म्हणजे एकदा जर का फॉर्मला आलं म्हणजे काय फॉर्मला आलं शिकवायचं फॉर्मला आलं की काय काय तिथं कमीच पडत नाही. किती पण व्हिडिओ टाकून आपण युट्यूबला कमीच पडू द्यायचं नाही. ठीक आहे पटकन कमेंट मारून टाका जेवढ्या होतील तेवढ्या कमेंट करा. पण कमेंट कशा करा चांगल्या कमेंट करा किंवा वाईट तर बिलकुलच करू नका. ठीक आहे कारण मी लेसन की वाईट कमेंट करू नका. काय वाटतंय तुम्हाला आवडलंय नाही आवडलंय ते करू शकता तुम्ही किंवा याच्यामध्ये काय चुकीचं वाटतंय ते करू शकता किंवा एखादा ऍडवाइस असेल ते करू शकता. तुम्हाला एखादं गरज असेल एखाद्या व्हिडिओची एखाद्या गोष्टीची तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. नक्कीच पुढचा जो काही व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये नक्कीच त्याच्यावरती चर्चा करेल. ठीक आहे हे रफ करतो आणि राहिलेला एक क्वेश्चन आहे तो म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे तो लिहून घेऊन लगेच सॉल्व्ह करून टाकू आपण. ठीक आहे सो हे लिहून घ्या पटकन. ओके सो फायनली आपण क्वेश्चन लिहून घेतला. क्वेश्चन म्हणजे प्रॅक्टिस 2.4 मधला 36 क्वेश्चन आहे. पुढच्या पेज वरती वरच्या साइडला तो बऱ्याच जणांना दिसत नाही डायरेक्ट पुढे स्किप करतात. क्वेश्चन नंबर 3 विथ द हेल्प ऑफ फ्लो चार्ट. खाली एक फ्लो चार्ट दिलाय त्याची मदत घेऊन गिवन बिलो खालचा फ्लो चार्ट ची मदत घेऊन सॉल्व द क्वाड्रॅटिक सॉल्व द इक्वेशन. हे खालचं इक्वेशन सॉल्व करायचं याची मदत घेऊन खालच्या फ्लो चार्ट ची युजिंग फॉर्म्युला म्हणजे फॉर्म्युला मेथडच करायचं. क्लिअर झालं तुम्हाला. मग चार्ट काय सांगितलाय compare equation x square plus 2 root 3x plus 3 is equal to 0 and ax square plus bx plus 3c is equal to 0. Find value of abc. पहिल्यांदा सांगितलंय की हे जे इक्वेशन दिलंय त्याला कंपेअर करा याच्या सोबत. मग फर्स्ट स्टेप 1 किंवा काय लिहिता येईल तर काय करता येईल सोल्युशन तर टाकलंय आपण स्टेप नाही टाकता येणार. डायरेक्ट सॉल्व केलं तरी काय अडचण नाही ना. कंपेअर डायरेक्ट असं लिहू आपण कंपेअर x square plus 2 root 3x plus 3 is equals to 0 to ax square plus bx plus c is equals to 0 असं लिहिलं तरी चालतंय. आता पुढे abc च्या व्हॅल्यू काढायला कंपेअर करू. x is equals to x is equals to ax square sorry x square is equals to x square. त्याच्यानंतर 2 root 3x is equals to bx x आणि c is equals to 3. हा x कट हा स्क्वेअर कट. फायनली a ची व्हॅल्यू भेटते 1 b ची व्हॅल्यू भेटते 2 root 3 आणि c ची व्हॅल्यू भेटते 3. इथपर्यंत क्लिअर. पुढे सॉल्व कसं करायचं आता abc भेटला. फाइंड व्हॅल्यू b स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे d काढायचा आहे बरोबर आहे. सेकंड काय करायचं आपल्याला d काढायचा आहे. मग d इज इक्वल्स टू b स्क्वेअर मायनस 4ac. फाइंड FIND फाइंड दिस. मग d इज इक्वल्स टू b चा वर्ग इथे b भेटला आपल्याला काय 2 रूट 3 चा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय बाय a ची व्हॅल्यू भेटली आहे 1 मल्टिप्लाय बाय c ची व्हॅल्यू दॅट इज 3. मग 2 चा वर्ग बे दुने 4 गुणिले 3 रूट 3 चा स्क्वेअर 3 येतो मायनस 4 एके 4 आणि 4 त्रिक 12. मग 4 त्रिक 12 वजा 12 दॅट इज आन्सर इज 0. d पण भेटला आपल्याला 0 म्हणजे b स्क्वेअर मायनस 4ac पण भेटला. इथे समजून घेतलंय 2 चा वर्ग 4. ठीक आहे या दोघांमध्ये काय असतं मल्टिप्लिकेशन असतं. आणि रूट 3 चा स्क्वेअर म्हणजे काय इथं बघा रूट 3 मल्टिप्लाय बाय रूट 3 स्क्वेअर कसं काढतो आपण त्याच नंबर सोबत मल्टिप्लाय करतो. मग रूट 3 मल्टिप्लाय बाय रूट 3 किती होणार रूट 3 चा
स्क्वेअर, हे स्क्वेअर आणि हे कट झालं, आपल्याकडे राहिले फक्त 3. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे 3 आणि 4 भेटले, 4 त्रिक 12 आणि 4 एके 4 आणि 4 त्रिक 12, 12 मधून 12 घेतले 0, डी भेटला आपल्याला 0 हे कळालं. राईट द फॉर्म्युला टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॉर्म्युला लिहू, काय लिहू? फॉर्म्युला इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac होल डिवाइडेड बाय 2a. लिहिला फॉर्म्युला. पुढे काय सांगितलं? सबस्टिट्यूट व्हॅल्यू एबीसी च्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकायच्यात. मायनस बी म्हणजे किती? आपला बी कुठे? बी हा इथे मायनस 2√3 प्लस मायनस अंडर रूट मध्ये इथं बी स्क्वेअर मायनस 4ac किती आलता? 0 होल डिवाइडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय h व्हॅल्यू 1 इज इक्वल्स टू -2√3 प्लस मायनस √0 होल डिवाइडेड बाय 2. ठीक आहे, होल डिवाइडेड बाय 2. फायनली आन्सर काय भेटतं आपल्याला इथं बघा? -2√3 प्लस √0 होल डिवाइडेड बाय 2 आणि 2√3 मायनस √0 होल डिवाइडेड बाय 2. अशा पद्धतीने हे काय भेटतं आपल्याला? आन्सर भेटतं. एका x ची व्हॅल्यू ही आणि एका x ची व्हॅल्यू ही. ठीक आहे, एकदम इझी आहे. आपण एकदा क्रॉस चेक करू किंवा काहीतरी माझ्यामध्ये मी आणखी असला असं बघितलं नाही, पण एक बरोबर असेल, कारण चुकीला माफी नाही. चुकायला नाही पाहिजे, नाही चुकलं पाहिजे रे, नाही चुकलं पाहिजे. कुठे गेलं 2.4 मधलं लास्टचं √3. हा बरोबर. हे बघा इथं हे कळलं काय विषय झाला. हे नाही लिहिलं तरी चालते, तेच म्हणलं असं तर आन्सर येऊ शकत नाही. एक काम करतोय, रफ करतोय वरचं. आता हे √0 म्हणजे नाही लिहिले तरी चालतात. आपल्याला काय लिहावं लागेल? इज इक्वल्स टू -2√3 होल डिवाइडेड बाय 2 आणि एकदा प्लस तसंच आणखी एकदा लिहावं लागेल -2√3 होल डिवाइडेड बाय 2. हे 2 1 जा 2 कट झाले, इथं प्लस आणि इथं मायनस √0, हे √0 असं येते. आणि हे नाही लिहिलं तरी चालते, म्हणजे ह्याची व्हॅल्यू नाहीच ना, ते √0 म्हणजे काय? काहीच नाही. हे आणि हे कट झालं, एकाची पुढचे हे जे आहे ते नाही लिहिलं तरी चालतंय, म्हणजे -√3 आणि एकाची व्हॅल्यू x इज इक्वल टू -√3 आणि एका x ची व्हॅल्यू याची पण -√3. एकदम इझी. ठीक आहे, सोपं आहे, समजलंय. लेक्चर नंबर 8 कसा वाटला कमेंट करून सांगा. कमेंट करायला बिलकुल विसरू नका. कसा वाटला ते नक्की कमेंट आलं पाहिजे. इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ पडतील ही अपेक्षा करतो, आश्वासन देतो आणि सांगून टाकतो, इथून पुढे एकही दिवस सुट्टी घ्यायची नाही. पडली तर पडली, तसं काय नाही, पण एक प्रयत्न करेल की बाबा रोजच्या रोज अपलोड करता येईल. एका दिवशी 4-5 करणार नाही, तर रोज 1-1 2-2 असे आपण अपलोड करू. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. नवीन असेल चॅनल वरती तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि आवडला असेल तर त्या व्हिडिओ सारखं शेअर करायला बिलकुल विसरू नका. एक 200 ते 250 तरी पोस्ट केल्याच्या नंतर उद्या सकाळपर्यंत का होईना 200-250 व्ह्यूज पाहिजेत मला याच्यावरती, म्हणून शेअर करायला बिलकुल विसरू नका. सो आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. सो बाय एव्हरीवन, भेटूयात लेक्चर नंबर 9 मध्ये. बाय.